नमस्कार, मी वृंदा सलगर. विद्याप्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र येथे बँकिंगच्या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करते. स्पर्धा परीक्षांची निवड करताना नेमक्या कोणत्या परीक्षेची तयारी करावी याबद्दल सर्वच विद्यार्थ्यांमध्ये नेहमी एक संभ्रम आढळून येतो. MPSCची तयारी करावी, UPSCची करावी का मग बँकिंगच्या स्पर्धा परीक्षा द्याव्यात. बऱ्याच वेळा तर बरेच विद्यार्थी या सर्वच परीक्षांची तयारी एकावेळी करताना सुद्धा दिसतात. कबूल आहे की आजकाल जागा कमी आणि त्या मानानं परीक्षा देणारे विद्यार्थी जास्त आहेत. मग म्हणून विद्यार्थी काय करतात तर जे पोस्ट निघतात, ज्या एक्झामिनेशन्स येतात त्या सर्वच एक्झामिनेशनचे फॉर्म भरतात. पण हे असं करणं म्हणजे तुमचं ध्येय तुमच्यासमोर निश्चित नाही याचा अर्थ असाच होतो. आणि हे असं करणं म्हणजे तुमची एनर्जी आणि तुमचा वेळ हे दोन्हीही तुम्ही वाया घालवत आहात. एक वेळ गेलेली एनर्जी परत मिळवता येऊ शकते, पण गेलेली वेळ परत मिळवणं अत्यंत मुश्किल आहे. म्हणूनच स्पर्धा परीक्षेच्या फील्डमध्ये पाऊल ठेवण्या अगोदर नेमकी कोणती परीक्षा द्यावी किंवा नेमक्या कोणत्या पोस्टची आपण तयारी करावी हे निश्चित असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते निश्चित करण्यासाठी सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये मिळणारे बेनिफिट्स किंवा त्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या पोस्ट आहेत, त्या कधी रिलीज होतात, म्हणजे एकंदरीत त्यांची पूर्ण इत्यंभूत माहिती त्या विद्यार्थ्याला असणं गरजेचं आहे. ती माहिती म्हणजे एखाद्या पोस्टबद्दल ती पोस्ट कधी रिलीज होते किंवा त्याचे नोटिफिकेशन्स कधी येतात किंवा ती पोस्ट मिळाल्यानंतर त्या पोस्टचा जॉब प्रोफाईल कसा असेल किंवा तुमची सॅलरी कशी असेल, प्रमोशनल बेनिफिट्स कसे असतील, या सर्व गोष्टी त्या विद्यार्थ्याला माहिती असणं गरजेचं आहे. पण विद्यार्थी फक्त पहिली तयारी याबद्दलच विचार करत असतात. पण तसं न करता या सगळ्याच गोष्टी, जसं मी आत्ता म्हटलं की प्रमोशनल बेनिफिट, सॅलरी, ह्या सगळ्या गोष्टी तर महत्त्वाच्या आहेतच. मग त्या लागोलाग येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत की त्यासाठी तयारी कशी करावी, त्याचा सिलेबस काय आहे, त्याला कोणकोणत्या स्ट्रॅटेजीज वापरायच्या असतात, या सगळ्या गोष्टींची माहिती, इत्यंभूत माहिती त्या विद्यार्थ्याला असेल आणि मग त्या विद्यार्थ्यानं त्या परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली तर त्याचा रिझल्ट लवकरात लवकर येतो. म्हणूनच आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बँकिंग स्पर्धा परीक्षा आणि त्यातून कोणकोणत्या पोस्ट रिलीज होतात आणि त्याचे कोणकोणते बेनिफिट्स आहेत आणि त्याची तयारी कशी करावी या सर्व विषयांबद्दल आज पूर्णपणे माहिती घेणार आहोत. चला तर मग आपण बघूया बँकिंग सेक्टर तुमचं करिअर म्हणून का निवडावं. बँकिंग सेक्टर हे सर्वच बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांना नेहमीच आकर्षण ठरलेलं आहे. त्याचं कारण बँकेतील जॉब हा जॉब सिक्युरिटी आणि डिसेंट सॅलरी पे करतो. पण हे एवढेच 2 रिझन्स नाहीत, तर बाकीही असे बरेच बेनिफिट्स आहेत की ज्यामुळे बँकिंग सेक्टर नेहमीच सर्व विद्यार्थ्यांसाठी आकर्षक ठरलं आहे. म्हणूनच आपल्या करिअरचा विचार करताना किंवा आपलं करिअर ठरवताना बऱ्याच विद्यार्थ्यांचा कल हा बँकिंग सेक्टरकडे असतो. दॅट इज द रिझन इफ यू आर सर्चिंग द बेस्ट करिअर देन यू कम विथ द बँकिंग सेक्टर. लेट्स डिस्कस द बेनिफिट्स ऑफ दिस सेक्टर. पहिला मुद्दा आहे ग्रोथ अपॉर्च्युनिटी. टॅलेंटेड आणि डायनॅमिक प्रोफेशनलसाठी बँकिंगमधला जॉब हा नेहमीच इंडिव्हिज्युअल ग्रोथ भरपूर देणारा ठरतो. बँकेमध्ये तुमचं एकदा पोस्टिंग झालं की तुमचे प्रमोशन्स फास्ट ट्रॅकमध्ये होतात. जर तुम्ही आज क्लर्क म्हणून जॉईन झालेला असाल तर 2 ते 3 वर्षांनंतर तुम्ही प्रमोशनला एलिजिबल होता. इंटरनल एक्झामिनेशन्स देऊन त्याच्या पुढची स्केल 1ची पोस्टवर तुम्ही जाऊ शकता. त्यानंतरचं पुढचं प्रमोशन पुढच्या 2 वर्षांनंतर घेऊ शकता. इंटरनल एक्झामिनेशन्स देऊन लवकरात लवकर प्रमोशन्स घेऊन तुम्ही हायेस्ट पोस्टपर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकता. बँकेमधील करिअर ग्राफ नॉमेनक्लेचर वाईज इतर सेक्टरपेक्षा थोडा वेगळा आहे. म्हणजेच एंट्री लेवल ही क्लेरिकल किंवा कॅशियरची म्हटली जाते. त्यानंतर स्केल 1 येते. स्केल 1 म्हणजे तुम्ही ऑफिसर पोस्टवर असता. PO म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर किंवा SO म्हणजे स्पेशालिस्ट ऑफिसरची पोस्ट ही स्केल 1ची मानली जाते. त्याच्यानंतर प्रमोशन घेतल्यानंतर तुम्ही स्केल 2ला जाता. स्केल 2 ही एक मॅनेजेरियल लेवल आहे. त्याच्यानंतर प्रमोशन बेसिसवर तुम्हाला स्केल 3 येते, ज्याच्यात सिनियर मॅनेजर, मग स्केल 4, त्याच्यानंतर स्केल 5 AGM म्हणजे असिस्टंट जनरल मॅनेजर, स्केल 6 डिप्युटी जनरल मॅनेजर, स्केल 7 जनरल मॅनेजर, स्केल 8 एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर आणि मग स्केल 9 चेअरमन अँड मॅनेजिंग डिरेक्टर. तर अशा अर्थानं तुम्ही स्केल 1ला तुम्ही एंट्री लेवलला जॉईन केल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही स्केल 9 म्हणजे एकदम चेअरमनच्या पोस्टपर्यंतसुद्धा तुमचा परफॉर्मन्स असेल तर तुम्ही पोचू शकता. त्याच्यानंतर जर मुद्दा डिस्कस करायचा झाला तर बँक्स आर कन्सिडर ॲज द बॅकबोन ऑफ द कंट्रीज इकॉनॉमी. भारतासारख्या डेव्हलपिंग देशाबाबतीत तर हे पूर्णपणे खरं आहे.
इंडियन बँकिंग प्रचंड स्ट्रॉंग आहे. भारतामध्ये बँकिंग सेक्टर फक्त स्ट्रॉंगच नाही तर फास्टेस्ट ग्रोईंग सेक्टर म्हणून सुद्धा मानलं जातं आणि ही ग्रोथ भरपूर अपॉर्च्युनिटी देऊन जाते. प्रत्येक वर्षी जवळजवळ 5 ते 6 लाख वॅकन्सीज बँकिंग सेक्टरमधून क्रिएट होतात, ज्यात पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर सगळ्याच बँकांमधील वॅकन्सीज इन्क्लुडेड आहेत. दरवर्षी एवढ्या अपॉर्च्युनिटीज क्रिएट होणं हे जे विद्यार्थी या क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांच्यासाठी अतिशय उत्तम संधी आहे असं म्हणायला नक्कीच हरकत नाही. त्याच्यानंतर बँकिंग इंडस्ट्री हॅज ॲक्च्युअली अ जॉब सेफ्टी ॲज वेल ॲज द जॉब स्टॅबिलिटी ऑल्सो. पब्लिक सेक्टरमधील बँकिंग जॉब हा जवळजवळ 60 वर्षावर टिकतो. आत्तातच ज्वलंत उदाहरण घ्यायचं तर या कोविड-19च्या फेजमुळे बऱ्याच इंडस्ट्रीजना धक्का बसला आहे, लॉस सहन करावा लागतो आहे. त्यामुळे बऱ्याच जणांच्या नोकरीवर अचानक गदा आलेली आहे किंवा बऱ्याच जणांची पगार कपातसुद्धा झालेली आहे. पण याच काळात बँकेमध्ये असणाऱ्या सर्वांचं करिअर मात्र सिक्युअर आहे, वेळ सांगून येत नाही. त्यामुळे जॉब सिक्युरिटी आणि जॉब स्टॅबिलिटी हा खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे. आता आपण बोलूया बँकेमध्ये मिळणाऱ्या सॅलरीज आणि बेनिफिट्सबद्दल. एंट्री लेवलला क्लेरिकल लेवलला जॉबला तुम्ही एकदा लागल्यानंतर तुमचं स्टार्टिंग पॅकेज 25,000 ते 35,000पर्यंत असतं. नंतर त्याच्यानंतर आपण मगाशी जो ग्राफ बघितला त्याप्रमाणे क्लेरिकल लेवलनंतर तुम्ही स्केल 1 लेवलला जाता. त्यावेळी तुमचं साधारण पॅकेज 35,000 ते 45,000पर्यंत असतं ॲन्युअल पॅकेज. स्केल 2ला 45,000 टू 50,000पर्यंत. त्याच्यानंतरचा ग्राफ तुमच्यासमोर आहे, म्हणजे AGMच्या लेवलपर्यंत स्केल 5पर्यंत पोचेपर्यंत तुमचं ॲन्युअल पॅकेज हे 1 लाख किंवा त्याच्यापेक्षाही जास्त वर होतं. आणि ऑफकोर्स त्याच्यानंतरचे जेवढे प्रमोशन्स तुम्ही घेत जाल त्यानंतरची सॅलरी इथं मेन्शन करण्याची गरज नाही. याचाच अर्थ असा की एखादा फ्रेशर जो बँकिंग एक्झामिनेशन्स देऊन जेव्हा सुरुवातीला पहिला जॉबला लागतो तेव्हा त्याचं स्टार्टिंग पॅकेजच 25,000 ते साधारण 35,000पर्यंत व्हॅरी करतं. आणि ही नुसती बेसिक सॅलरी आहे. त्याच्या व्यतिरिक्त मिळणारे जे बेनिफिट्स आहेत ते याच्यापेक्षाही अजूनही वेगळे आहेत. आता आपण बँकेत पोस्टिंग मिळाल्यानंतर मिळणाऱ्या बेनिफिट्सबद्दल थोडं बोलूया. तुमच्यासमोर जे टेबल आहे त्यामध्ये सगळं मेन्शन आहेच, पण इथे सबस्टाफ, क्लेरिकल आणि ऑफिसर असं डिवाईड केलेलं आहे. NPS ही फॅसिलिटी सबस्टाफ, क्लेरिकल लेवल, ऑफिसर लेवल सगळ्यांना आहे. इन्शुरन्स मेडिक्लेम जर तुम्ही बघितलात तर सबस्टाफला जवळजवळ 50,000पर्यंत, क्लेरिकल लेवलला 50,000पर्यंत आणि ऑफिसर्सना जवळपास 1 लाखपर्यंत इन्शुरन्स मेडिक्लेम क्लेम करता येतो. त्यानंतर आहे फॅमिली मेडिक्लेम, ज्याच्यात सबस्टाफला 50,000पर्यंत, क्लेरिकल लेवललासुद्धा 50,000पर्यंत आणि ऑफिसर्स लेवलला 1 लाखापर्यंत फॅमिली मेडिक्लेम मिळतो, ज्याच्यात तुमची पूर्ण फॅमिली कवर करता येते. जनरल इन्शुरन्स सबस्टाफसाठी 5 लाखापर्यंत, क्लेरिकल लेवल 10 लाखापर्यंत आणि ऑफिसर्स लेवल 15 लाखापर्यंत तुम्हाला जनरल इन्शुरन्सचं कव्हरेज मिळतं. ग्रॅज्युएटी साधारण 10 वर्षांची आहे, ज्याच्यात सबस्टाफ 5 लाख, क्लेरिकल लेवल 5 लाख आणि ऑफिसर्स लेवलना 5 लाखापर्यंत मिळतं. HRA हा मात्र सिटी टू सिटी डिफर करतो. तुमचं पोस्टिंग कोणत्या शहरात आहे त्यावर तुमचा HRA डिफर करतो. तुम्ही मेट्रोमध्ये असाल तर ऑफकोर्स तुमचा HRA जास्त आहे. जर तुम्ही मेट्रोमध्ये नसाल किंवा दुसऱ्या कोणत्या शहरात असाल तर HRA त्या मानाने कमी जास्त होत राहतो. यापेक्षा तुम्हाला न्यूजपेपर अलाउन्स, कॅन्टीन सबसिडी मिळते. पेट्रोल अलाउन्स जवळजवळ 10 लिटर सबस्टाफला, क्लेरिकल लेवलला 19 लिटर आणि ऑफिसर्स लेवलला जवळजवळ 45 ते 120 लिटर पेट्रोल तुम्ही क्लेम करू शकता. टेलिफोन बिल तुम्ही क्लेम करू शकता. मेडिकल जनरल इन्शुरन्स आहे. तुम्हाला एंटरटेनमेंट अलाउन्स मिळतो, जो सबस्टाफ आणि क्लेरिकलला नाही, पण तुम्ही एकदा ऑफिसर्स लेवलला गेलात की 2,000 ते 3,000 पर मंथ तुम्हाला एंटरटेनमेंट अलाउन्स मिळतो, जो विथ फॅमिली तुम्हाला इन्क्लूड करता येतो. हॉलिडे व्हिजिट्स आहेत जे सुद्धा ऑफिसर लेवलला पर मंथ 2,000 ते 3,000पर्यंत मिळतात. ट्रान्सपोर्टेशन अलाउन्स आहे. शिफ्टिंग अलाउन्स आहे. तुम्ही सपोज ह्या शहरातून त्या शहरात शिफ्ट झालात तर त्याचे सगळे एक्सपेन्सेससुद्धा ऑफिसर्स लेवलपासून तुम्हाला क्लेम करता येऊ शकतात. LFC 1 in 2 years आहे, ज्याच्यात सबस्टाफ आणि क्लेरिकल लेवल आणि ऑफिसर लेवलमध्ये अमाऊंट्समध्ये डिफर करतं. त्यानंतर तुम्हाला वॉशिंग अलाउन्स आहे, एज्युकेशन अलाउन्स आहे,
चाइल्ड एज्युकेशन आहे. एज्युकेशन एनी कोर्स जे इथं म्हटलेलं आहे, म्हणजे सपोज तुम्ही एखादा कोर्स परस्यू करणार असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही क्लेम करू शकता. सबस्टाफ साधारण एक 70,000पर्यंत तुम्ही क्लेम करू शकता. क्लेरिकलसुद्धा 70,000 आणि ऑफिसर्स लेवलला सुद्धा 70,000पर्यंत तुम्ही तुमच्या कोणत्याही कोर्ससाठी क्लेम करू शकता. नंतर चाइल्ड एज्युकेशन आहे. चाइल्ड एज्युकेशनची फी आहे ती ऑफिसर्स लेवलपर्यंत पर पर्सन तुम्ही क्लेम करू शकता. तुमच्या 40 एज क्रॉस झाल्यानंतर तुमचं मेडिकल चेकअप हे ॲन्युअली फ्री आहे. 25 इयर्सच्या सर्व्हिसनंतर तुम्हाला मेमोंटो पण दिला जातो. कार लोन्स आहे, हे सगळ्यात मोठं बेनिफिट आहे. कार लोन, होम लोन आणि पर्सनल लोन हे बाकी रेग्युलर पेक्षा बँकर्सना सिम्पल इंटरेस्ट अगदी 8%नं तुम्हाला सगळे लोन्स मिळतात. इवन कार लोन, होम लोन, पर्सनल लोन 9% सिम्पल इंटरेस्टनं मिळतं आणि कार लोन आणि होम लोन तुम्हाला 8%नं मिळतं. तर हे सगळे बेनिफिट्स आहेत जे तुम्हाला तुमच्या सॅलरी व्यतिरिक्त मिळतात. आणि हे सगळे जर बेनिफिट्स टोटल काउंट केले तर तुमचा ह्याच्यात वॉशिंग अलाउन्स, टेलिफोन अलाउन्स, एंटरटेनमेंट अलाउन्स, हॉलिडे अलाउन्स हे सगळेच तुम्हाला, पेट्रोल अलाउन्स हे सगळेच तुम्हाला सॅलरी व्यतिरिक्त तुम्हाला मिळत असतात, जे तुम्हाला दरवेळी क्लेम करावे लागतात. आज आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बँकिंगमध्ये पोस्ट मिळाल्यानंतर मिळणाऱ्या सॅलरीज आणि त्याचे सगळे बेनिफिट्सबद्दल आज पूर्णपणे जाणून घेतलेलं आहे. आता याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बँकिंगमध्ये कोणकोणत्या पोस्ट येतात, त्याला अप्लाय कसं करायचं आणि त्या पोस्ट किंवा त्याचं नोटिफिकेशन्स कधी रिलीज होतात आणि त्याचा अभ्यासक्रम काय आहे, एक्झाम पॅटर्न काय आहे, या सगळ्यांबाबतीत आपण डिस्कशन करणार आहोत. थँक्यू.